सरकारी निम्न सरकारी कंत्राटी कर्मचारी यांचा बेमुदत संप। पेण तालुक्यामध्ये आज शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी यांनी संप पुकारला असून बऱ्याचशा ठिकाणी ऑफिसेस रिकामे दिसत आहेत। त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे। बेमुदत जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार अशा ठाम भूमिकेत निम्न शासकीय कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत। हे प्रश्न जोपर्यंत मिटत नाहीत, हा संप जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत कोणत्याच शासकीय कार्यालयामध्ये कामकाज होणार नाही असे चिन्ह दिसत आहेत। लवकरात लवकर हा संप मिटावा व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रश्न मार्गी लावावेत। पेण तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन सर्व शासकीय निम्न शासकीय अधिकारी कर्मचारी संपावर गेले आहेत। मुख्यमंत्र्यांपर्यंत हे निवेदन पोहोचवून मार्गी लावावे, तसेच अन्यथा चालू राहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। एकच मिशन एकच मिशन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना व त्यासोबत महाराष्ट्रातील इतर सर्व संघटना आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी हा बेमुदत संप पुकारलेला आहे। याचं कारण असं आहे की शासनाकडे बऱ्याच वेळा आपण मागणी केलेली आहे, परंतु शासन दुर्लक्ष करून या मागण्यांकडे लक्ष देत नाही आहे। तर अशा परिस्थितीमध्ये संप हेच एक आपल्याकडे हत्यार आहे आणि शासन हे बेरड आहे। अशी कोणतीही गोष्ट भांडून घेतल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही, कारण सहजरित्या ते काय देत नाही। त्यामुळे आज दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पेण तालुक्यातील सर्व शासकीय संघटना हा बेमुदत संपामध्ये सहभागी आहेत आणि आजपासून सुरू करीत आहोत।